नमस्कार मंडळी, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। हळदी समारंभामध्ये गावाकडे मिक्स डाळ भाजी केली जाते। ही लाल भाजी कशा प्रकारे करतात आणि पोळ्या कशा प्रकारे केल्या जातात हा व्हिडिओ आपण आज बघत आहोत। जवळपास 1 पोतं गहू दळून आणलेले आहेत आणि ती कणिक भिजवून त्याचे पेंडूल तयार केलेले आहेत। हे पेंडूल सहसा माणसं भिजवतात आणि हे नंतर एका स्वच्छ पांढऱ्या शुभ्र धोतरामध्ये झाकून ठेवतात, म्हणजे हे कडक व्हायला नको। लग्नांमध्ये किंवा समारंभांमध्ये सहसा कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो, परंतु कधीकधी घरी सुद्धा गावातल्या बायका बोलवून पोळ्या तयार करून घेतल्या जातात। पूर्वी ही पद्धत खूप होती, तेव्हा कॉन्ट्रॅक्ट दिलेले नसायचे, तर खटल्यातील बायका म्हणजेच कुळातील बायका आणि शेजारी पाजारच्या सर्व बायका येऊन पोळ्या करायच्या आणि स्वयंपाक सुद्धा करायच्या। पूर्वी तर चुली पेटवूनच स्वयंपाक केला जायचा, आता कमीत कमी गॅस सिलेंडर तरी असतात आणि गॅसवरच पोळ्या केल्या जातात आणि गॅसवरच भाजी सुद्धा बनवली जाते। पेंडूल जे तयार केलेले आहेत त्याच्या छोटे छोटे गोळे तयार करतात आणि त्यांना तेल लावून चाक्या तयार करतात। खानदेशमध्ये जवळपास सर्व समारंभांसाठी लाल भाजी करण्याची पद्धत आहे। लाल भाजीसाठी कांदा कापतात, लसूण सोलतात आणि आलं साफ करून घेतात। बघा, कॉलनीतील सर्व बायका जमा झालेल्या आहेत आणि असे गॅस पेटवून पोळ्या करायला सुरुवात झालेली आहे। मिक्स लाल डाळ भाजीसाठी इथे डाळ शिजत आहे। उडीद डाळ, हरभरा डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसूर डाळ सर्व एकत्र आणतात आणि शिजवून घेतात। सर्व बायका जमून यांच्या गप्पांना अगदी ऊत आलेला असतो आणि एकमेकींशी बोलत हसत खेळत ह्या सर्व पोळ्या तयार होतात। व्हिडिओ खालील माझ्या फोटोवर क्लिक करा, त्यानंतर व्हिडिओज या शब्दावर क्लिक करून माझे संपूर्ण व्हिडिओज बघू शकता, किंवा प्लेलिस्ट या शब्दावर क्लिक करून संपूर्ण प्लेलिस्ट मी बनवलेले आहे ते पूर्ण व्हिडिओज बघू शकता। अलग अलग विषयांचे विविध प्लेलिस्ट मी तयार केलेले आहेत। उन्हाळ्यामध्ये बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वाळवणाच्या व्हिडिओची वेगळी वाळवणाची प्लेलिस्ट सुद्धा आहे, त्यामध्ये तुम्हाला उन्हाळ्यात बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची संपूर्ण यादी मिळेल। वेगवेगळ्या प्रकारचे हेल्दी रेसिपीज सुद्धा आहेत, ज्यामुळे आरोग्य उत्तम राहील। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। साईडच्या मोठ्या पातेल्यात सर्व डाळी शिजवून ठेवलेल्या आहेत। लाल भाजीचा इथे मसाला तयार होत आहे। मसाला तेलामध्ये छान परतून घेत आहेत। याला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतावा लागतो। शिजलेल्या डाळीचं मोठं पातेलं खाली उतरवून घेत आहेत। कांदा, खोबरं, आलं, लसूण, लाल मिरच्या आणि खडा मसाला यांचा हा मसाला असतो। छोट्या पातेल्यातून मोठ्या पातेल्यात हा मसाला ट्रान्सफर करत आहेत। 10 लोकांसाठी जर मिक्स लाल डाळ भाजी करायची असेल तर जवळपास 400 ग्रॅम डाळ लागते। 600 ग्रॅम कांदा, 160 ग्रॅम लसूण, 80 ग्रॅम आलं आणि खोबरं, धणे 40 ग्रॅम आणि मिरच्या 60 ग्रॅम घेतात। दीपकचा गरम मसाला यात वापरला जातो। डाळ खूप छान शिजलेली आहे, यावरचं पाणी काढून मसाल्यामध्ये घालतात आणि ही भाजी छान उकळल्यानंतर याला छान तेल सुटल्यानंतर मग जी डाळ असते ती यामध्ये मिक्स करतात। बघा, ही शिजलेली डाळ बादल्यांमध्ये काढून घेतली आहे आणि ही डाळ नंतर या भाजीत घालून भाजी छान तयार होईल। लाल भाजी कोणीही तयार केली म्हणजे 4 घरांमध्ये याचा सुगंध पसरत असतो। वरून छान कोथिंबीर सुद्धा भुरभुरत आहेत। भाजी खूप सुंदर तयार झाली आहे आणि यानंतर थोड्या वेळातच हळद समारंभानंतर पंक्तीला सुरुवात झालेली आहे। सहसा केळीच्या पानांवरच जेवण केलं जातं, परंतु आता केळीचे पानं उन्हाळ्यामध्ये जरा दुर्मिळ आहेत, त्यामुळे आता कागदाच्या पानांवरच पंक्तीमध्ये वाढण्यात आलेलं आहे। एका मोठ्या डिशमध्ये झणझणीत अशी मिक्स लाल भाजी घेतली आणि त्यात पोळी कुस्करून मोडून खायची मज्जा काही औरच असते। तोंडी लावण्यासाठी कांदा, लिंबू, टोमॅटो हे सुद्धा असतात। खानदेशमध्ये पंक्ती भरपूर बसतात, त्यामुळे थोडंसं पटापटच जेवावं लागतं मंडळी, हळूहळू जेवून चालत नाही बरं का। आता बऱ्याच ठिकाणी बफेची पद्धत आढळते,
परंतु गावाकडे खानदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी अजूनही पंक्तीची पद्धत चालू आहे आणि पंगतमध्ये जेवायला खरंच खूप मज्जा येते। गरम गरम वरणपोळी वांग्याची भाजी ही खास खानदेशी पद्धत असते। पंगतमध्ये सर्वात शेवटी भात सुद्धा वाढला जातो। खानदेशातील पंगत ही खूप खास असते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।